वाजवा. बक्षीस दिलास नाही तरी चला. टाळ्यो महत्वाचं माता तरी महत्वाचं. बोलता बोलता काय बोललो, तुम्ही बक्षीला चालू ठेवा, याचा काय तर बघतोय मी. काय तुम्ही खाजा का हा नको ती चावत बना तुला खांद्याला घेतलो खरा माहितीये काय. मी म्हटलं किती केवलीवाल्यांनी मला प्रेम दिलेल्या माका केवलीवाल्यांचा लय प्रेम आहे. एवढा प्रेम होतो त्याला जीव लावला पण पोरगी काय जीव आता देवा म्हणजे मोकळ झालो. बाबा सोन्या तुझ्या माहितीसाठी सांगतोय, आजकाल ना लगीन करूचा म्हटलं ना तो पोरींचो एवढं फरमाईश होत. बरा पोरगो 50,000 पगारावर हो ते तो मुंबईत रूम त्या जुळेपर्यंत पोरग्या होता म्हातारा आणि नंतर मग कड्या काम आल्याबरोबर पळान जातात. कारण ती 12वी शिकणारी कड्या काम करणार तो मांगरा देता रात्री 2 वाजता आणि हळूच फोन लावतो तिका आवाज बापूच बाजू मध्ये ह्या आणि तो फोन करतो भुतून सांग त्याला परत तो परत विचारता झोपलाच काय मांगरात येईल मी भुतून तुला सांग त्याला नको 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 आणि नंतर भूल करून पळान जाता. त्यावेळी आऊ सांगतली माका वाईट कुणकुण होती. हा ही सध्याची परिस्थिती आहे. ए श्रीवाल्या श्री 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 किती बाबा तुझ्या माहितीने सांगतो म्हणजे कलियुगात ह्या नवीन नवीन चालला मिक्सर विक्सर बाबा. त्यावेळी पुण्याला थांबायला लागायचे आणि त्यावेळी लोक सांगायची की माणसान घर बांधून बघूचा लगीन करून बघूचा आणि बावडी खानान बघूची. माहिती आहे तुला आधी हा नुसती आपली चांदी घातली झालं नाही भुतून काय तिथं बाहेर गेली. मी काय बोललं नाही कसा असता म्हटलं ते बघूया पाडो कसलो तर विचारतो काय नाही. अरे बोला कमी नाही मी आता लगाता उद्या बाऱ्या परवा बाऱ्या एका बारीसाठी मुंबईतून येणार नाही मी. गेल्या महिन्यात 2 बारी केले ही बघ पेटी दह्याचा नको ती चावटपणा आणि म्हणता बक्षीसा देवा आणि बरं तू भजन केलं सुंदर भजन केलं त्याच्याबद्दल वाद नाही. खालसून तो अक्षय सांगता गुरुंचा नाव घे साऊंडचा काय विषय आता स्वतः चांगलं कसा तरी तरुण गेलता खालं माती परत लागते दादाच्या नाटक नाही लागायचो मुटको मारी नाक काय चावटपणा. आणि बुवा प्रतिस्पर्धी नाही बुवा सुरुवातीक मी मध्ये माझे परम मित्र प्रतिस्पर्धी कोणाक म्हणतो मारामारी करू की त्यांना मारामारी करू की नको ते तू श्याम कारण काय उद्या बरे त्यामुळे जरा बाकी आता बस कर लिहू काय बोलू नाही एवढा अजून बाकी हसतच बरोबर. म्हणजे असं वाटतं खारेपाटणात फिरत म्हणजे एका आधी स्त्री लावसाठी खारेपाटणात फिरायचा लागला
म्हणजे काय मोठी परिस्थिती तुझ्या ती बोल. काय? आणि बघा काय सांगलंय, आम्ही औषध दिल्यांना खातो, मिक्सरच्या भानगडीत पडणं नाही, असं काहीतरी सांगलं ना. बाबा तुका माहित नाही पुढे काय होतं माहिती आहे. बायको फोन करतेली, गोवा हो मी त्यातून माहेरी जातोय, तेव्हा फोन करून 6 वेळा विचारतोय, तेव्हा माका मिक्सर चालू करून दाखवा, म्हणजे मी समजा तुम्ही घरात असा. असाच गेली बायको माहेरी, गोवा फोन लावता, हो काय करतात, काय नाही घरात असं, बरं तू मिक्सर लावून दाखवा. मिक्सर लावल्या, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी तास झाला, तिसऱ्या दिवशी तास झाला, चौथ्या दिवशी गुपचूप माहेरतून घराकडे येईल, जिला की चढता, सोन्या माझे बाबा काही गेले तुझे, काय नाही 4 दिवस झाले तो मिक्सर घेऊन फिरतो. अशी परिस्थिती आहे. काय मिक्सर घेऊन तू फिरतोस की आता स्वतः सांग कर श्री म्हणून काय रे. आणि परत काय सांगलं, योगेश आदिवेकर नाहीसा करून टाका. तो योगेश आदिवेकर दिसता त्या नाहीसो, स्वतः सांगता नाहीसो करून टाका. काही भाषा तुझी. भजन म्हणजे भजन रूपाने करा ना. योगेश आदिवेकर म्हणता नाहीसो करून टाका, स्वतः म्हणता. आता मग कळला केळवलीमध्ये तुला किती अवघड होतं. जाऊन आईवरती थोडं, कारण आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर म्हणजे आई, नाही का. कारण पोटाची पोट लागेतात पैसे वाटे हवा, पोटाची पोट लागेतात पैसे वाटे हवा. मांसाचा तुकडा तरी तो फेकला पदार्थ निघे पांढरा, हे आहे आई. कारण आयुष्यामध्ये सगळ्या मुद्द्यावरती लोक आजकाल 33 कोटी देवदेवतांच्या दर्शनाला जातात, परंतु सगळ्या मुद्द्यावरती आई वडिलांच्या पाया पडा. तुम्हाला 33 कोटी देवतांचं परंतु भाग्य लाभलंच म्हणून समजा. त्यामुळे आयुष्यात आई महत्वाची आणि वडील तितकेच महत्वाचे आहेत, बरोबर की नाही. असं निघालं, एक प्रेयसी आणि एक प्रियकर. त्या प्रेयसीकडे प्रियकरात सांगता, जानू आता 80,000 आयफोन घेऊन मी. प्रियकरान दिल्या. जानू गाडी घेऊन दी. प्रियकरान दिल्या. असंच एकदा झाला, त्या प्रियकराकडे त्या प्रेयसी सांगल्या, जानू मला तुझं आईचं जिवंत काहीच पाहिजे. त्यावेळी तो प्रियकर शेवटी त्या प्रेयसीच्या प्रेमात भुललो, आवडत परत गेला आणि आपल्या आईला सांगाली, मला तुझं काही हवंय. त्यावेळी त्या आई त्या बाळासाठी आपलं काहीच काढून दिलं. त्या बाळाने ते काहीच घेतलं आणि प्रेयसी गेले, धावत पळत निघाला. धावता एका दगडाच्या ठिकाणी त्याचा पाय लागला आणि तो धाप करून पडला. एका ठिकाणी काळीच पडला आणि एका ठिकाणी तो पडला. त्यावेळी त्या काळजात आवाज आला की बाळा तुला लागलं तर नाही ना. हे आहे आई, होय की आई सगळं घेतो.
सन्मान्य विनय कोकाटे यांच्याकडून या आईच्या गाण्यासाठी 100 लाख महत्व पाहिजे परमेश्वराचा मी स्वीकार करतोय. त्यांच्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी आणि यशोप्राप्ती उत्तर त्याला बहीच्या भगवंताच्या मी प्रार्थना करतोय. पपचल गावाला जाऊन शिमग्याची धुळी पालखी या ठिकाणी शिवराम कोकाटे यांच्याकडून 100 पाचशे गेले मंडळातर्फे स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे बुवा काय म्हणाला अजून जो कसं 7 बारो काढले माका बिंदाळ काय का बोल कसं भारी बोलतो ना श्रीवाल्या म्हणता 1500 माझं डोळा 1500 माझं किती डोळा सांग ना 1500 डोळा असतो तो तुझ्या का बक्षीस मागान घेतलं नसतं. बक्षीस चालू ठेवा खाजा का सावटपणा काही 1500 म्हणता 1500 तुझं डोळं शिरा पडून दे बाबा तुका माहित नाही तर 1500 ती माय मग काय काय करत आणि काय नाही तर ते 1500 म्हणजे त्याच्यासाठी खूप असत. मी तर म्हणतो भगवंता तर मुख्यमंत्री साहेबांनी आजच्या वेळी त्याला 1500 नाही तर 5000 तरी देऊन दे. याच त्यांना माझ्या भावात सांगणार कारण ते 1500 कधी येतात कधी नाही येत नाही तर काय उगाच 1500 करता आणि म्हणता कामाला ओटी. मी काय म्हटलं आधी कानात ना त्याल घाल एरंडेलचा समजला. मी काय म्हटलं 8 तास कामाला माणूस गेलो घरात जाऊच्या वेळेत ओटी लागतात हे म्हणता पीटी आणि ओटी काय कळू आधी होईत तरी सोन्या मुंबई ओटीने गावात पीटी याचा लय तसं भारी आहे. असंच एकदा गेलो मुंबई गेलो लिफ्ट मध्ये चढलो पण सोबत असताना लिफ्ट मध्ये चढलो त्याच्यात एक जण आपलं पळपून बाहेर काढल्या फसफस केलं कसलं मोठं सेंट कसलं मोठं फळ तेवढ्यात दुसऱ्यां सेंट काढल्या दुसऱ्यां सेंट काढल्याने असो मारलं म्हणता बघ कसलं माझं पिवतो वाजतो घेऊच्या किती खाणार ह्याला लगेच ढस करून चालले तर बघा 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 पिठी आणि बटाटे झाली ना किती अजून काय 1500 म्हणता 1500 डोळू काय सांगत मी काय आणि काय म्हटलं बाबा श्री गुरुवाड्याचं नाव झालं अजून काय तसं बोलत नाही.
माझं परम भाग्य की आज आई भराडी, आई महालक्ष्मी, भगवान देवंताच्या आणि ब्राह्मण देवाच्या साक्षीने डबलबारी करण्याची सुवर्ण संधी मला आज लाभली. खरोखर पुढे हा योग येणार याच्यात काय वादच नाही. कारण आज खरोखर अभिमानाची गोष्ट बुवा, आज गेली 32 वर्ष नित्य नियमाने आई भराडी अंगणवाडी चरणी माझा भजन असता आणि हा माझा परम भाग्य पुन्हा भेटत नाही. आणि गेली 10 वर्ष माझ्याकडून ती सेवा आई भराडी चरणी होता आणि ही कोरत त्याचा साक्षी आहे. संजय कोकाटे सन्मान यांच्याकडून 50 रुपये पारितोषिक आलं, मंडळ रुपये स्वीकारतोय, धन्यवाद. तसं बहुत काय तर ह्या टॉनिक महत्वाचा, कारण ह्या टॉनिक महत्वाचा हा, कारण आयुष्यात घरची लक्ष्मी आणि ह्या लक्ष्मीचो कधी कोणी विश्वास करू नये. कारण भगवान विष्णूंच्या 2 बायका, एक अवदसा आणि एक लक्ष्मी. त्यावेळी भगवान विष्णूंना लक्ष्मीने विचारलं की लक्ष्मी आणि अवदसामध्ये सगळ्यात सुंदर कोण आहे. त्यावेळी भगवान विष्णूने सांगितलं की लक्ष्मी येताना छान दिसते आणि अवदसा जाताना छान दिसते. त्यामुळे या लक्ष्मी लोकांनी अनादर करू नये. घेणाऱ्यान देऊक लागा, घेणाऱ्यान घेऊक लागा. पुन्हा घेऊसारख्या वाटल्या तर काय विषय नाही. कारण शेवटी काय ही ताकद आहे तुमचं टाळलं महत्वाचं, बाकी काय विषय नाही. याचा कांडाप काढतोय, हो चांगलाच काढतोय. तुम्ही फक्त पैसून पाव उडवा. आजकाल ही गाणी लोकांना आवडतात. पूर्वीच्या काळी एका दांडीये प्रेयसी, एका हय गळणी प्रियकर, प्रेयसी दांडी हलून नेली तरी त्याचा होकार भेटा नाही, अशी परिस्थिती आजकाल तसला काय नाही. त्यामुळे ही गाणी घेतली तुम्ही त्यांच्या खरोखर बोन काहीतरी केलं बोल की नाही झाला, गालातल्या गालात बरं असतं. झाला काय लकी लवकर कर, ह्याच्यासारखं राहा नको. शिवश्री लावतच बसतो आता. तू शेरनी शिकारी, मी बाबरास सागर. तू शेरनी शिकारी, मी बाबरास घरी पैदलावतो सगळे.
गणेश कोकाटे आणि सन्मान्य विनायक कोकाटे यांच्याकडून 100 रुपये शिकायला मंडळातर्फे स्वीकारत आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी साहेब शिवाजी महाराजांचा पोवाडा घेतो. कारण आले किती गेले किती संपले ना भराया, आले किती गेले किती संपले ना भराया, आणि संपणार नाही मला स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्तात नाही का. कारण करणारे तो म्हणजे घेणारे ती म्हणजे तिने शिवाजी जी म्हणजे शिस्तप्रिय, हा म्हणजे वाणिज्य, जी म्हणजे जिजाऊंचा पुत्र महाराज, म्हणजे मर्द मराठा, हा म्हणजे आठ मागणारा, हा म्हणजे राज्यात चिंतक आणि तो म्हणजे जनतेची वाणी. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. औलादे हो दीदी रे दीदी
संजय कोकट यांच्याकडून 50 रुपयाची पार्टी घालल्या मंडळातर्फे स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हरिभराडी तारा ये धावून या ठिकाणी गजराकडे जातो. सन्माननीय योगेश कोकड यांच्याकडून हे 100 बद्दल लाखमाचा पाशा घाले मंडळातर्फे स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय लवेश पैसनकर यांच्याकडून देखील 100 रुपयाचा पाशा घाले मंडळातर्फे स्वीकारतो. सन्मान्य गणेश कोकडे यांच्याकडून देखील 100 रुपयाचा पाशा घाले मंडळातर्फे स्वीकारतो. सियाजी जगत पिता तुला करी तो काही बोल सफेद बोल नाही फुगलासा दिसता लगेच तर लावून येऊच. सियाजी जगत पिता तुला करी तो एक सत्यनारायण सन्मान्य संकेत कोकटे यांच्याकडून 100 रुपयाचा पाशा घाले मंडळातर्फे स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. खरोखर त्या माऊलीसाठी जोरदार टाळा होतो. कारण कोणी सांगितलं त्याप्रमाणे कारण बारीक ठरल्यापासून खरं तर माझी बारी मी कॅन्सल करत होतो. कारण एक कार्यक्रम होता माझ्या गावात. तरी पण त्यांच्या शब्दाला मान देऊन आज या ठिकाणी उपचार खरोखर बारी होईपर्यंत त्यांचे जे फोन होते खरोखर म्हणजे जीवाभावाचे फोन होते. त्यामुळे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि खरोखर तुमच्या गोपाळवाडीमध्ये खरोखर भले दर्दी मगाशी म्हटला तसा खरोखर मायबापाची सुंदररित्या शेवटपर्यंत अशीच उपस्थित राहा. तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी खरोखर उत्तरोत्तर होणार ही ज्या भगवंताची मी प्रार्थना करतो. आणि तुमच्या गावावरती एक छोटासा गजर बसवलाय तो तुमच्या समोर सादर करतो.
आवडला तर नक्की टाळ्यांची दाद द्यावी. आज रंगलाय सामना डबल बारीचा जोरात. आज रंगलाय सामना डबल बारीचा जोरात. गोपवाडी ब्राह्मण सेवेचा मंडळात. गोपवाडी ब्राह्मण सेवेचा मंडळात. गोपवाडी ब्राह्मण सेवेचा मंडळात. गोपवाडी ब्राह्मण सेवेचा गोपाळ कोकणे माऊलीकडून 100 रुपये मंडळातर्फे स्वीकारतो. सन्मान्य आठवले यांच्याकडून 100 रुपये खर्च केले मंडळातर्फे स्वीकारतो. सन्मान्य प्रकाश कोकडे यांच्याकडून 50 रुपये खर्च केले मंडळातर्फे स्वीकारतो. सन्मान्य संकेत कोकडे यांच्याकडून 100 रुपये मंडळातर्फे स्वीकारतो. गजरासाठी प्रताप कोकडे या माऊलीकडून 200 रुपये माझ्याकडे मंडळातर्फे स्वीकारतो. आई महालक्ष्मी आई भरारी देव हनुमान आणि ब्राह्मण देव या संपूर्ण देवांचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे. ही खरोखर तुमची पूर्वपुण्य म्हणावी लागेल नाही का. आणि त्या भूमीमध्ये आज हा कार्यक्रम करण्याची सुंदर संधी मला भेटली. बरोबर शून्यातून ते शून्य, शून्यातून ते शून्य, बाकी राहिले शून्य आणि तुमच्या मायबाप प्रश्न आम्हाला लागले. हे आमचं पूर्वपुण्य, आमचं परमपुण्य. विनायकजी कोकडे यांच्याकडून 100 रुपये पाठवले मंडळातर्फे स्वीकारतो. धन्यवाद. सत्यनारायण बैसले चार केळीच्या कामात. सत्यनारायण बैसले चार केळीच्या कामात. गोपवाडी ब्राह्मण देवाच्या मंदिरात. गोपवाडी ही बरोबर ना.
पिलो की त्याची किंमत जास्त असतात आणि सुट्टी द्राक्ष घेऊन गेलास तर त्याची किंमत कमी असतात. बरोबर की नाही? कारण एक चुकीसाठी बरोबर तुमचं मी सलाम मानतो. हो, या ठिकाणी एक वर म्हणतो. ही उभी आहे कोल्हापूरला क्रांती. भजनी भजनी बुवा सांगणारी हरिभजनाची. या ठिकाणी बुवा मराठीला असता. बरं झालं तर हाती जाऊ. जेवलं जेवलं काय नाही जेवू आता तुझ्या भाऊचा श्रीवाल्या खारेपाटणात श्री कैसून बरं आणलं. बरं गेलोच ते दिवस नक्की किती नाही होता ना. खरोखर म्हणजे आज मानव तेवढे योग्य बुवा कारण आज ज्याने ठरवलं असता काही काही वेगळं कार्यक्रम सुद्धा केलेले असतो. पण त्यांना आज इथे वारकरी भजनी बुवा या ठिकाणी खरोखर आज भजनाची आवड असणारे श्रोते या ठिकाणी लागले म्हणून आज या ठिकाणी डबल पाहिजे सांगणार म्हणून ही ओळख त्यांच्यासाठी घेतो.